ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण चक्क वाटाण्यामध्ये शाबूस तांदूळ टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. आता मार्केटमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात वाटाणे आलेले आहेत. तर ही रेसिपी प्रत्येकाने केलीच पाहिजे, कारण की खूप जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते. आणि वाटाणा नसेल ना तरी या रेसिपीसाठी तुम्ही आवर्जून वाटाणा आणेल, इतकी जास्त ही रेसिपी अप्रतिम होते. करायलासुद्धा अगदी सोपी आहे, कमीत कमी साहित्यामध्ये आहे. तर चला, थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार इथे जे काही साहित्य घेतलं आहे ना, त्यानुसार इथे मी साहित्य घेतलेलं आहे. तुम्ही इथे साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता, तुम्ही जितक्या लोकांसाठी ही रेसिपी करत आहात. आता वाटाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर यामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण शक्यतो ही रेसिपी थोडीशी तिखट असली ना की खायला अजून जास्त छान लागते. त्यामुळे करताना थोडीशी तिखट करा. अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता, वाटताना अजिबातच पाणी वगैरे टाकायचं नाही आपल्याला. फक्त कोरडंच हे वाटून घ्यायचं आहे. आणि अगदी फाईन पेस्टसुद्धा करायची नाही. छोटे छोटे अगदी बारीक बारीक वाटाण्याचे तुकडे यामध्ये राहिले ना तरी चालेल. इथे बघू शकता, मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने हे वाटून झालेलं आहे ते. आता हे वाटण आपलं थोडा वेळ साईडला ठेवूया. इथे मी शाबूस तांदूळ एक 3 ते 4 तासासाठी ना भिजत ठेवला होता. तुम्ही रात्रभरासाठी भिजत ठेवू शकता किंवा मग वेळ नसेल ना तर 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवलं ना तरी चालेल. पाहू शकता, अगदी या पद्धतीने शाबूस तांदूळ आपला भिजला पाहिजे. फक्त शाबूस तांदूळ भिजवताना ना त्यामध्ये थोडंसं जास्तीचं पाणी टाका. नेहमी आपण भिजवतो ना त्यापेक्षा थोडंसं जास्तीचं, म्हणजे आपली रेसिपी अजून जास्तही परफेक्ट होते. आता जो शाबूस तांदूळ भिजवला होता ना, तो आपण एका बाउलमध्ये इथे काढून घेऊया. आणि जे वाटणसुद्धा आपण करून घेतलं होतं ना, ते सुद्धा याचमध्ये आपल्याला काढायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्हाला, जो शाबूचा तांदूळ आहे ना, तो थोडासा ओलसर दिसत असेल, कारण की भिजवताना मी इथे थोडंसं जास्तीचं पाणी घातलं होतं. आणि वाटाण्याची जी पेस्ट आपण करून ठेवली होती ना, तीसुद्धा यामध्ये आपण घालून घेऊया. ही रेसिपी खूप जास्त अप्रतिम होते. एकदा जर तुम्ही केली ना तर नक्कीच आठवड्यातून 2 ते 3 वेळा आरामात कराल. आणि जेव्हा केव्हा तुम्ही वाटाणा आणाल ना तेव्हा ही रेसिपी करायला मात्र विसरणार नाही. इतकी जास्त ही रेसिपी छान होते. खरं तर या रेसिपीच्या ना तुम्ही प्रेमात पडाल. सारखी सारखी सांगते, कारण की रेसिपीच इतकी जास्त अप्रतिम झाली ना की सगळेच जण आवडीने खातील आणि मागून मागून खातील. आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे. कोथिंबीरने सुद्धा या रेसिपीची टेस्ट जी आहे ना ती अजून जास्त वाढते. त्यामुळे भरपूर अशी कोथिंबीर नक्कीच घाला. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे इथे मी. एक 2 ते 3 चमचे इतपत भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि नंतर यामध्ये बघा, मी एक 2 चमचे इतपत बेसनपीठ घालते. सुरुवातीला 1च चमचा घातला आहे. जसं तुम्हाला लागेल ना तसं इथे तुम्ही बेसनपीठाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता. आता 1 चमचा बेसनपीठ घातल्यानंतर मी पुन्हा हे छान असं मिक्स करून घेते. नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा. तुम्हाला जर आवडली ना तर कमेंटमध्ये सुद्धा मला नक्की सांगा की तुमची ही रेसिपी कशी झाली. आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता इथे बघा, अगदी छान असं हे मिक्स करून घेतलं आहे. थोडंसं इथे मला बेसनपीठ कमी वाटत होतं, त्यामुळे मी अजून अर्धा चमचा बेसनपीठ यामध्ये ॲड केलं आहे. आणि बेसनपीठ टाकल्यानंतर ना पुन्हा छान असं मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता किंवा मग अशा पद्धतीने चमच्याने सुद्धा मिक्स करू शकता. जर काही काहींना जर तिखटाने त्रास होत असेल हाताला, तर तुम्ही चमच्याने मिक्स करा. चमच्याने सुद्धा अगदी व्यवस्थित हे मिक्स करता येतं. आता आपलं जे बॅटर आहे ना ते सुद्धा तयार झालेलं आहे. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती तेल इथे मी तापत ठेवलं आहे. तेल छान कडकडीत तापून द्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने हे चपटे वडे टाकायचे आहेत करून. आपण नेहमीचा शाबूस तांदळाचा वडा करतो ना, अगदी त्याच पद्धतीने. फक्त हे वडे करताना ना थोडेसे पातळ करा, चपटे करा, म्हणजे खायलासुद्धा अगदी छान लागतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात. तर आता इथे पाहू शकता, सगळे वडे अशाच पद्धतीने मी करून घेते. आता सगळे वडे तेलात सोडते, नंतर तुम्हाला दाखवते. इथे तुम्ही पाहू शकता, वडे अजिबातच खाली वगैरे चिटकले नाही. अगदी सहज तेलामध्ये असे वर आलेले आहेत. म्हणजेच आपले वडे अगदी छान कुरकुरीतसुद्धा होणार आहेत. अजिबातच तेलकट वगैरेसुद्धा हे वडे होत नाही. आपण जे नेहमीचे शाबूस तांदळाचे वडे करतो ना, ते तरी थोडेसे तेलकट होतात बटाट्यामुळे.
पण हे वडे म्हणाल ना तर अजिबातच तेलकट होत नाही आणि खायला म्हणाल तर अगदी छान कुरकुरीत लागतात. नंतर ना पुढे मी तुम्हाला वड्यांचा आवाजसुद्धा ऐकवणार आहे की वडे किती जास्त कुरकुरीत झाले आहेत ते. आता इथे पाहू शकता वड्यांचा कलर छान असा बदललेला आहे, म्हणजेच गोल्डन रंग आलेला आहे, असा बदामी रंग. तर हे वडे आपण तेलामधून निथळून काढून घेऊया. आणि त्याच पद्धतीने जे दुसरे वडे आपण पीठ ठेवलं होतं ना त्याचेसुद्धा इथे वडे करून घेऊया. अगदी पटपट होतात, वेळसुद्धा लागत नाही. नेहमीचे आपण शाबूस तांदळाचे वडे करतो ना त्याला बटाटे वगैरे उकडायला लागतात. आणि अशा पद्धतीचं कधीतरी वेगळा नाश्ता जर मुलांनासुद्धा दिला ना तर ते सुद्धा आवडीने खातील. खरं तर पाहुणे-रावळे आले ना, नाश्त्याला काय बनवायचं सुचत नाही, तर ही सुद्धा नाश्त्याची अगदी उत्तम अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच बनवू शकता. दह्यासोबत खा, चटणीबरोबर खा किंवा मग चहासोबत खाल्ले ना तरी अप्रतिम लागतात. आता इथे मी वडे करते आणि त्याचबरोबर अजूनसुद्धा तुम्हाला एक रेसिपी दाखवते बघा. याची ना तुम्ही अशा पद्धतीने छोटी छोटी भजीसुद्धा सोडू शकता. जर तुम्हाला अजून जास्त कुरकुरीत आवडत असेल तर. भजीसुद्धा अगदी अप्रतिम होतात याची. अगदी लहान लहान भजी सोडायची आहेत. अगदी कुरकुरीत खुसखुशीत होतात. या भजीचा सुद्धा नंतरनं तुम्हाला मी आवाज ऐकवणार आहे. किती जास्त कुरकुरीत आणि क्रिस्पी ही भजी झालेली आहे. बघा गॅस कंटिन्यू इथे फास्ट ठेवलेला आहे. मीडियम गॅसवरती आपल्याला हे वडे तळायचे नाहीत. शक्यतो फास्ट गॅसवरतीच वडे तळून घ्या. जर तुम्ही गॅस मीडियम केला ना तर मग वडे तेल वगैरे पिऊ शकतात. आता इथे सगळी भजी मी सोडून घेतली आहे आणि पाहू शकता रंगसुद्धा आता जो आपला वड्यांचा आणि भजीचा रंग आहे ना तो सुद्धा आता बदलत आलेला आहे. दिसतानाच इथे बघा किती जास्त कुरकुरीत दिसत आहे. तर खायला तर अप्रतिमच लागणार आहे ही रेसिपी. आणि तुम्ही कधी यापूर्वी वाटाणा आणि शाबूस तांदळाचे असे वडे केलते का हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. मला खात्री आहे तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल, पण नक्कीच एकदा ही रेसिपी पाहिल्यानंतर करून पहा. व्हिडिओ संपल्या म्हटलं ना तरीसुद्धा तुम्ही शाबूस तांदूळ भिजत घालू शकता आणि लगेच संध्याकाळी ही रेसिपी करू शकता. इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी होते. आता इथे तुम्ही आवाज तर ऐकलाच असेल वडे किती जास्त कुरकुरीत झाले आहेत. आता इथे बघा मी वडा तोडूनसुद्धा दाखवते. आतून छान सॉफ्ट झाला आहे आणि वरून इतका जास्त कुरकुरीत क्रिस्पी झाला आहेत ना. इथे मी दह्यासोबत हे सर्व केलेलं आहे. पण तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. दही, चटणी किंवा नुसते खाल्ले ना तरी छान लागतात. तर आजची ही शाबूस तांदूळ आणि वाटाण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि सीझन संपायच्या आत ना ही रेसिपी नक्कीच करून पहा. व्हिडिओवरती नवीन असाल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओत.